शांते जातो मग मी वावरात. बापा कल्याणीचा 2-3 दिवस झाले फोन नाही लागू राहिला. तुम्हाला काही चिंता नाही का हो कल्याणीची? पोरगी आहे ना तुमची, ते काही चिंता नाही का तिची? अरे मला बी चिंता आहे तिची. अरे झाला असेल काही फोनले, झाला असेल खराब गिराब काही फोन. तरी बॉले फोन केला होता ना मी, तुझ्यासमोर फोन केला होता. आता बुवा घरी नाही आहे, बाहेर गावी गेलेला आहे, तर काय करणार आपण बी, म्हणून बोललं नाही झालं आपल्या कल्याणीसोबत. तू बी ना लय टेन्शन घेतो, तू लय टेन्शन घेतो खरंच. बापा तुम्हाला माहित नाही का तिची सासू कशी आहे तर माहिती आहे ना तुम्हाला? माझी पोरगी प्रेग्नेंट आहे, तरी घरातले पुरे कामं करायला लावते म्हटलं मग पोरीले, पुरे कामं. लहान बदमाश आहे तिची सासू. मला तर वाटते तिच्या सासूनच तिचा फोन घेऊन घेतला आणि बंद करून ठेवून दिला अशी. नाही व असं नसून झालं. तुम्ही काही म्हणा बापा, मला तर तसंच वाटत आहे. तिच्या सासूनं तिच्या संग भांडणं केली अशी ना, तिचा मोबाईल हिसकून घेतला अशी आणि बंद करून ठेवून दिला असेल. आता तर बाबी घरी नाही आहे. अरे तू फालतू का एवढं टेन्शन घेऊन राहिली, फोन बंद बी असू शकते ना, काही खराब झाला असेल. नाही बापा, माय मन नाही लागत आहे, नाही लागत आहे माय मन. बरं एक काम कर, आता 1-2 दिवसात आपल्या वावरातला कापूस येसनं होऊन जाते, मग आपण दोघं जण जाऊ मग भेटायला, कल्याणीला भेटायला जाऊ. बापा रे 2-3 दिवस? आता 2-3 दिवस थांबाच लागेल तुला. टाईमच कुठं आहे माझं, टाईमच कुठं आहे. बापा तुम्ही या का नका येऊ, मला बसमध्ये बसून द्या, मी चालली जातो बापा मग पोरीला भेटायला. अरे एकटी कशी जाशील तू, तुझी तब्येत बी तर खराब आहे ना. काय ना, तू आवाज कसा येऊ राहिला, तुझी तब्येत बी खराब आहे ना. असू असते बापा माझी तब्येत खराब, तरी मग पोरीला भेटायला जातो मी. अरे तू टेन्शन नको घेऊ, 1-2 दिवस थांब, मीच घेऊन जाईन तुला, तोपर्यंत तुझी तब्येत बी चांगली होते. बापा मला काही स्वतःची चिंता नाही आहे बापा, मी मग पोरीला भेटायला जातो. शांते तू ऐकू काऊन नाही राहिली माया, ऐकू काऊन नाही राहिली. मी नाही ऐकत बापा, मी नाही ऐकत. बरं ठीक आहे, उद्या घेऊन जाईन. ठीक आहे, उद्या घेऊन जाईन तुला. पक्का उद्या घेऊन जासान? अरे हो पक्का उद्या घेऊन जाईन. हाय सूरज आहे पाहिले, सूरज पाहून घेऊन वावराचं, आपण दोघं चाललं जाऊ कल्याणी भेटायला. बरं ठीक आहे बापा, मग उद्या पक्का सकाळीच जाऊ. बरं ठीक आहे, उद्या सकाळीच जाऊ. आणि मग पोरीची तब्येत खराब असली बापा तर तिला सोबत घेऊन येईन मी. ती सासूला खतरनाक आहे बापा, जोपर्यंत बॉ येत नाही घरी तोपर्यंत मी पोरीला माझ्या घरी ठेवी. बरं ठीक आहे, पाहू ना तिथं गेल्यावर पाहू. नाही नाही बापा, तिच्या सासूच्या भरोशावर मी काय माझी पोरगी सोडत नाही बापा. बुवा काही घरी आहे नाही, आता जोपर्यंत बुवा येत नाही तोपर्यंत मी माझी पोरगी माझ्या घरी घेऊन येईन बापा. तिची सासू मोठी खतरनाक आहे बापा, लय जल्लात आहे तिची सासू. माझी पोरगी पहिलेच प्रेग्नेंट आहे, पुढे कामं करायला लावते तिले, आणि तिच्या सासूवर मला काही भरोसा नाही आहे. बरं शांते, उद्या जाऊ ना, पाहू काय आहे काय नाही तर. मला तर आजच भेटायला जायचं होतं बापा मग पोरीले, तुम्ही म्हणता आता उद्या, तर बरं ठीक आहे उद्या जाऊ मग. बरं येऊ मग मी. हा या. आणि टेन्शन नको घेऊ जास्त. बापा आता तुम्ही किती म्हणसान तरी टेन्शन तर येणारच ना मला, मग येऊ ना मी तिची. बरं येतो मी, तरी म्हणतात मी फोन करतच राहतो कल्याणीले, फोन घेऊन लागला तर. बरं ठीक आहे. नाही बाई, नाही तर मनच नाही लागू राहिलं बापा, मनच नाही लागू राहिलं. अरे मी तर बोललीच, रंजना तर गेली होती ना रजनीला भेटायला, आणि रजनीने आपली कल्याणी एकाच गावात दिलेली आहे, जवळजवळच घर आहे दोघीचे. रंजना गेलीच असं भेटायला, मग पोरीला गेलीच असं भेटायला. ते रजनीचं आणि कल्याणीचं घर आहेच किती दूर, गेलीच असं रंजना भेटायला. रंजनाला विचारतो काय हालचाल चालू आहे म्हणून कल्याणीचे. कल्याणीचा फोन काऊन नाही लागू राहिला, तिला माहीत असं, तिला विचारतो. चल माहिती जातो रंजनाच्या इथं. थांब ना, शांताबाईलाच विचारून घेऊ ना आपण, शांताबाईलाच विचारून घेऊ. गीता तर सांगत होती मला की शांताबाईचे आले म्हणे. त्या गीताच्या काय गोष्टीचा चव आहे माय बाई, काही सांगत राहते ते काय खोटी बोलीन व. थांबा ना तुम्ही दोघी, थोड्याशा शांत नाही बसू शकत का? किती वेळच्या बडबड करू राहिल्या, शांताबाईचे आले, तेच विचारायला आलो नाही तर थांबा थोडे. आता माय बाई बरं झालं बापा, रंजना आली का हो रंजना? मी तुलाच भेटायला येणार होती. हो बाई, आम्ही तुम्हालाच भेटायला आलो. बरं झालं तुम्ही घरी सापडले, आम्हाला वाटलं वावरात गेला का काय गेला तर. नाही हो बाई ना, माझी तब्येतच चांगली नाही आहे, काय जाणार मी वावरात. आता मग आवाज तर बदलेल दिसत असेल ना, तरी म्हणत होती मला कंचन की शांता काकूची तब्येत खराब आहे म्हणे. हो बाई ना, बरंच नाही वाटलं, तब्येतच नाही आहे चांगली. तुम्ही कायसाठी उराल तर माझ्या घरी, काय काम होतं? हा वा मी तर सांगतोच, पण तुम्ही तिघी जणी एवढं लगबगीनं खाऊन आल्या माझ्या घरी, काय काम आहे? राधा आली, गंगा बी आली, काय काम होतं? अहो बाई ते गीता नाही का गीता, ते गीता म्हणत होती की शांताबाईचे लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणे. खरंच आले का तुमचे पैसे? लाडक्या बहिणीचे? आमचे तर कोणाचेच नाही आले, तुमचे आले का? तुम्हाला मोबाईलवर मेसेज आला का, तुम्ही बँकेत जाऊन चेक केले? मी तर दाखवलं बाई मग पोराले, काय म्हटलं बापा मेसेज आला का, पैसे आले का? तो नाही म्हणे का आम्हाला बी बँकेत जाऊन चेक करायला लागेल का मेसेज नाही आले का. आता नाही बाई व, कोण आहे अफवा पेलू राहिलं व की माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आले? नाही हो माय बी नाही आले, तुम्ही सारायचे येतील तेव्हा मग येतील. माय शांताबाई, आम्हाला वाटलं बाप्पा तू आले तर आमचे येतील. माय 2 महिने झाले पैसेच नाही आले व, माय तर पुरे काम ठप्प पडेल आहे. बाई मला तर गट भरायचा आहे बाई आता. मी म्हटलं गटाच्या टायमावर आले तर गट भरून देईन. मला तर गट भरायचा आहे बाई, येते का नाही येत तर. माय आतापर्यंत आले पाहिजे होते हो बाई. हो ना माय बाई, सरच बाया पैशाची वाट पाहू राहिल्या व, असं कोण आहे की पैशाची वाट नाही पाहू राहिलं, कोणाला गरज नाही आहे पैशाची, सरायलाच गरज आहे पैशाची. गाव शांताबाई, पैसे गिशे भेटणं बंद तर नाही झाले? सुख बोल ना माय बाई, काय बोलू राहिली? नाही वा बंद काय देऊ, भेटत ना 2 महिन्याचे कट्टा भेटत, पण आतापर्यंत भेटून जात असतात ना बाई. भेटत ना भेटत.
यायचं सोडा बाई. बाई तुम्ही कासाठी उराल तर माघारी? काय काम आहे माझ्यासोबत? काही अर्जंट काम होतं का? मी रजनीच्या इथं गेली होती तेव्हा कंचननं तुम्हाला महाभारत काही सांगितलं का? काही चुगली गेगली केली का? नाही हो नाही बाई, काही इलाट नको घेत जाऊ. हां, कंचननं काही नाही सांगितलं मला. कंचनच्या बाऱ्यात नव्हती बोलायला उराल ती. माझं काम होतं. मग काय काम होतं? कंचननं काही सांगितलं नाही तर काय काम होतं माझ्यासोबत तुम्हाला? बाई तू रजनीच्या इथं गेली तर मला काम नाही सांगितलं तू ना की मी रजनीला भेटायला चालली म्हणून? मी नसते आली का त्यासोबत? रजनीला भेटणं झालं असतं ना आपल्या कल्याणीला भेटणं झालं असतं. दोघीला एकाच गात दिलेला आहे. दोघीचे घरही काही दूर दूर नाही, जोडजोडच आहेत. अहो बाई आता तुम्हाला काय सांगू, काही चालली नव्हती मी अचानकच गेली बाई ना. तब्येत खराब आहे म्हणे रजनीची, तर रजनीला भेटायला गेली होती. कशी तब्येत आहे मग आता रजनीची? चांगली आहे? हो चांगली आहे आता तिची तब्येत. म्हटलं होतं तिला चाल घरी आराम कर. ते म्हणे नाही म्हणे माझी नणद आलेली आहे म्हणे, मी नाही येत म्हणे. तर आता दवा गोळ्या घेतल्या म्हणे, औषध चालू आहे म्हणे, चांगलं वाटत आहे म्हणे. मग तिची सासूही म्हणे कायले घेऊन चालल्या म्हणे बाई, हां तब्येत खराब आहे म्हणे तिची, राहू द्या म्हणे. कायले नेता म्हणे? हा ना म्हणे आम्ही घरी करणार. मग तिची नणद बी म्हणे राहू द्या म्हणे मामीजी, मी बी आऊ म्हणे, करून घेऊ म्हणे आम्ही. काय म्हणे त्याच्यात मी? माझी तब्येत खराब होती तर मग भावजाईन नाही केलं का म्हणे माया? आता त्याची तब्येत खराब आहे तर मी करतो म्हणे. 8-10 दिवस लेट जाईन म्हणे मा घरी. माय खरंच रजनीची सासू ननद गिनत सगळ्यात चांगल्या आहेत बाई, सगळ्यात चांगल्या आहे. फक्त आपली रजनी चांगली राहिली पाहिजे. एक ते माई कल्याणीची ननद आणि कल्याणीची सासू का खतरनाक आहे हो बाई. त्या किती खतरनाक आहे तुला माहित आहे ना? माई पोरगी तर कशी राहते, मा पोरीला माहित बाई ना. का हो तू गेली कल्याणीला भेटायला? अशा बोलू राहिल्या बाई. मी तिथंच गेली कल्याणीला भेटायला नाही जाईल. गेली होती ना कल्याणीला भेटायला गेली होती. रजनीची सासू म्हणे आताच नका जाऊ म्हणे बाई भेटाले म्हणे. हां उद्या सकाळी म्हणे निघाच्या वेळेस जासान म्हणे भेटाले. कल्याणीची सासू तर स्वभाव चांगला नाही आहे ना, माहीत आहे ना, पुऱ्या गावाला उभरेल आहे ते. म्हणून रजनीची सासू म्हणे बाई आताशी काही जाऊ नका म्हणे भेटाले म्हणे कल्याणीले. उद्या जेव्हा जासान ना म्हणे घरी निघाच्या पहिले थोडंसं भेटून घेसान म्हणे कल्याणीले. मग निघाच्या टायमाला गेली होती बाई मी तिला भेटाले. तर तिची सासू काय म्हणते माहिती आहे का? कल्याणी घरी नाही आहे म्हणते, कल्याणी मार्केटमध्ये गेलेली आहे म्हणते. आता माय बाई हो मग कल्याणी सांगू तू भेटणं नाही झालं का हो? नाही हो बाई भेट नाही झाली. तरी मी लय वेळ थांबली बरं तिच्या घरी, लय वेळ थांबली. आणि तिची सासून ननद नागडोळ म्हणत होती माय बाई मला पाहू. काही चहा पाण्याला बी नाही विचारलं त्या आईनं मला. तिच्या ननदनं पाणी आणून दिलं माय आणि चहा काही मांडला नाही. ती सासू म्हणे चहा मांडू का? बार म्हणत होती. मग मीनच म्हटलं माय बाई काही मांडू नका म्हटलं चहा, आता सध्या चहा पिऊन आली. काही माणूस की नाही माय तिच्या सासरच्या लोकाईले, काही माणूस की नाही आहे. आम्ही कसं फसलो आमचं आम्हाला माहीत आहे. तरी बुवा चांगला आहे म्हणा, कल्याणीच्या घरचे चांगले आहे ते तरी बरं, ते जीव लावतात कल्याणीला. आणि तिची ननद सासू काही चांगली नाही आहे माय बाई, काही चांगली नाही आहे. माहीत आहे ना बाई, सर माहीत आहे. आता माझी पोरगी प्रेग्नेंट आहे तरी किती कामं करायला लावते म्हटलं ती सासू, पुऱ्या घरातले कामं करायला लावते म्हटलं तिले. आता 2-3 दिवस झाले आपल्या कल्याणीचा फोनच नाही लागू राहिला. म्हणून मला टेन्शन आलं, काऊन नाही लागू राहिला. बुवाला विचारलं तर बुवा म्हणे मी बाहेर गावले म्हणे. ते सासूला काऊन नाही लावला तर फोन? तिची सासू कायचा फोन उचलते माय, काही फोन नाही उचलत. काय माय बाई, जर मला असं माहीत असतं ना कल्याणीचा फोन नाही लागू राहिला, संध्याकाळ काऊन ना हो मी तिथं बसून राहिली असती तिच्या घरी. किती रेनं नागडोळ मुळे असते ना तरी बसून राहिली असती म्हटलं पोरीची वाट पाहत. माय बाई व कल्याणीची सासू चांगलीच खज्जर आहे. मग तर काही विचारू नको माय बाई, कल्याणीची सासू बिन ननद बी दोघी चांगल्या खज्जर आहेत म्हटलं. माय आपली कल्याणी किती चांगली पोरगी आहे ना म्हटलं. माय किती चांगली आहे असते ना, तसंच असते. चांगल्याला वांगल्याला चांगलं भेटत असते. माय तर मन नाही लागू राहिलं बाई घरात, मन नाही लागू राहिला. मग पोरीचा फोन काऊन नाही लागू राहिला? मी तर वाट पाहू राहिली. शांताबाई मग चालली जाय ना, भेटायला चालली जाय आपल्या पोरीले. म्हटलं माय सूरजच्या बाबाला म्हटलं मी ना, सूरजचे बाबा म्हणे उद्या जाऊ म्हणे, आज अर्जंट काम आहे म्हणे, आजचं काम मी आटपून घेतो म्हणे, उद्या जाऊ म्हणे. बरं ठीक आहे मग शांताबाई उद्या सकाळीच चालली जाय बरं. अवा तू पाय ना उद्या झाकतेच निघतो मी इथून 6 वाजता तिच्या घरीच पोचतो मी, पाय ना तू. मग नाही तर काय माय 2-3 दिवस झाले म्हणते फोन नाही लागू राहिला पोरीचा. इकडे एक दिवस पोरी संग बोलली नाही, एक दिवस पोरीचा फोन नाही लागला तर इकडे मन कसं करते म्हटलं. तब्येत खराब आहे का? काय झालं का? काय झालं अशी? असं तसं विचार येत राहतात. एक दिवस नाही बोललं तर कसं वाटते पोरीसोबत. तरी मी जास्त फोन नाही लावत बरं. तिची सासूमध्ये माहीत आहे कशी आहे, तरी मी फोन नाही लावत. जाऊ द्या बापा, आपल्या पोरीचा संसार आहे. कायले म्हणतात नाही आपण फोन लावू डिस्टर्ब करा. कायले तिच्या सासूला पसंत नाही तर कायले आपण बार फोन करा. तरी मी फोन नाही लावत जास्त. शांताबाई आपण जेवढं सहन केलं ना हे लोक तेवढं सहन करायला लावतात आपल्याला. आपल्या पोरीले रोज फोन लावायचा, दिवसातून एक तरी लावायचा, पण लावायचा. शांताबाई तुझा फोन आला का? बाई तुमचा फोन आला ना, उचला ना. हो माहिती मग फोन आला का? मला तर काही समजूच नाही राहिलं बापा. हा उचलतो. हॅलो कोण? मी शांताबाई बोलतो. हॅलो आई मी कल्याणी बोलत आहे. आई लवकर येऊन जा मला घ्यायला, लवकर आई लवकर ये तू, लवकर ये. बाई कल्याणी. हॅलो शांताबाई काय झालं सांगशील का? बाई काय झालं सांगा ना. रंजना लवकर जा लागेल मला, लवकर जा लागेल. कुठं जा लागेल? कोणाचा फोन होता? कल्याणीचा फोन होता. ते म्हणे आई तू लवकर ये, तिने मला बोलवलं, मला जा लागेल आताच जा लागेल मला. शांताबाई भाऊ बी तर घरी नाही आहे, सूरज बी नाही वाटते घरी. तुला कोण घेऊन जाईल? कोणाला घेऊन जायची गरज नाही, मीच जातो एकटी, मीच जातो. चालली मी. बाई तुम्ही थांबा, मी बी येतो तुमच्यासोबत. चला शांताबाई मी बी येतो, थांब. शांताबाई मी बी राहिली, चल.
चला हो माय लवकर, चला 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 हो बाई, चला चला. काऊन फोन केला आणि काऊन नाही पोरीनं, आणि एकदमच बोलवलं. चल माय बी चल, चला 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 हो तुम्ही बी चला. हो चला चला. वहिनी ओ वहिनी, हां काय झोपेला तुम्ही सकाळपासून? उठा ना. ममता, माझी लई तब्येत खराब आहे, माझं पोट बी दुखू राहिलं, मला चांगलं नाही वाटू राहिलं सकाळपासून, म्हणून मी झोपली आहे. तरी केले ना मी ना कामं केले. असं हां, मग पोळ्या टाकायच्या राहिल्या, सरायला वाढून कोण देईन? हां मी देऊ का? मी ननद असून कामं करू का घरातले? म्हणता ताई, आजच्या दिवस करून घ्या ना तुम्ही, रोज तुम्ही कामं करतो ना. आज माझी तब्येत चांगली नाही आहे म्हणून म्हणून राहिली. सारे नाटकं माहीत आहे वहिनी तुमचे, मला सारे नाटकं माहीत आहे, पुरे नाटकं आहे तुमचे हे. वहिनी हे सारे तुमचे नाटकं आहे. तुमचे नाटकं का ओळखत नाही का आम्ही? पुरे तुमचे नाटकं आहे. दादा घरी असला की फक्त दादा समोर समोर कामं करता असं दाखवता की मीच करतो पुऱ्या घरातले कामं. मी किती कामं करतो. दादा घरी नसला ना मग तुमची हकीकत येते समोर. आमच्या दोघे मायलिकेले घरातले कामं करायला लावता का तुम्ही? तुमची नोकरानी नाव का आम्ही दोघी मायलिके? तुमच्या मायच्या घरून एखादा नोकर काऊन आणला तुम्ही ना घरातले कामं करायला? एवढी तुमची कामं करायची जीवार येते तर. हा पा म्हणता, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते मला बोला. आईले काय बोलू राहिले? माईची काय गलती यायच्यात नाही. जे काही बोलायचं आहे ना मला बोला तुम्ही. त्याचं नाव काय लिहू राहिले? हां वहिनी, आता तर लय बिमार होत्या तुम्ही आणि आताच तुमची तब्येत बी चांगली झाली का लगे? तुमच्या मायचं नाव घेतल्याबरोबर तुमची तब्येत चांगली झाली, आता बोलायला लागल्या. आतापर्यंत तर बोलतात ते तुम्हाला. हे नाटक नका करू, उठा लवकर कामाला लागा. आम्ही दोघी मायले की काही तुमच्या नोकर नाही हो म्हटलं. हां एवढंच तुम्हाला आराम करायची आदत होती तर तुमच्या मायबापाच्या घरून तुम्ही ना अन्नामध्ये एखादा नोकर घेऊन यायला पाहिजे होता. उठा लवकर, सटकन पटकन उठा. आणि तुमचे नाटकं सरे माहीत आहे मला, सरे माहीत आहे. हमेशा असेच नाटकं करता. ममता, खरं तुमच्यामध्ये काही ममता नाही आहे, फक्त नाव तुमचं ममता आहे, काही ममता नाही आहे तुमच्यामध्ये. तुम्हाला तुमच्या आईनं काही बोलणं गिरणं काही शिकवलं नाही का? कसं बोला लागते तर काही बोलायची तमीच नाही का? तुमच्यापेक्षा मोठी आहे ना मी. हां माहीत आहे वा वहिनी, माहीत आहे. तुम्हाला किती तुमच्या मायनं तमीच शिकवली ना, माहीत आहे आम्हाला. असं बोलणं तुमच्याचपासून शिकली मी. ममता म्हणता काय आई, ये इकडे ये, मी तुलाच बोलवायला येणार होती. ये इकडे. अवा मा मोबाईल दिसला का? हे महाराणी झोपूनच एका झोप म्हणून म्हटलं ये इकडे. पाय तिसून पाय. किती वाजू राहिले? 12 साडेबारा वाजू राहिले आणि हे झोपू राहिली का ना? हा झोपाचा टाईम आहे का? झोपाचा टाईम आहे का? आता बाई खरं सांगतो, माझ्या पोटले दुखू राहिलं. जेव्हापासून सकाळी तो हंडा उचलला होता ना पाण्यानं भरलेला, तेव्हापासून माझ्या पोटच दुखत आहे म्हटलं. तरी मी म्हणत होती पाण्याचा हंडा गिंडानं उचलशील म्हणे. हा वा तू आणि तुझी माय पुरी या दुनियात नाही. तू एकटीच बाई प्रेग्नेंट आहे का? दुसऱ्या बाया काही प्रेग्नेंटच नसतात का? आम्हाला खाली लेकरच नाही झाले का? तुलाच होणार आहे का? आता बाई असं कसं बोलू राहिले तुम्ही? पाय बाई पाय कशी बोलते, कशी तोंडाला तोंड देते. एक तर मग फोन ढूंढून ह्याला ना वरतून यायचं हिचं नाटक. आई फोन हिच्यात जोड आहे, वहिनी जोडच आहे फोन. मला आहे ना खुसूर बसू फोनवर बोलण्याचा आवाज येत होता. तुझ्या फोन वहिनी जोडच आहे का ना? तुझ्या फोन आहे का? काय माझा फोन? नाही आता नाही, माझा फोन नाही माझा फोन. आई वहिनी खोटी बोलवली वहिनी. मी आवाज ऐकला होता. वहिनी कोणासोबत फोनवर बोलत होती. एक तर दादाला आपल्या चुगल्या सांगत असत, नाही तर मग आपल्या मायासंग बोलत असत. दादा जसा गावाला गेला तुला फोन हिसकला ना बहिणीपासून, वहिनी चुगल्या करते म्हणून दादासोबत, तर वहिनीनं आता तुझा फोन घेतला. कुठे आहे? दे लवकर फोन दे. आणि कोणासंग बोलती तू? कोणासंग बोलती? मा पोराला ना चुगल्या सांगू राहिली का? नाही आता माझं नाही. पाय बाई पाय हिच्यात जोड आहे की फोन. पाय वहिनी पाय किती खोटी बोलते. का किती खोटी बोलते तू? म्हणते माझा फोन नाही म्हणते. हा माझा फोन आहे, तुला कसा चोरून आणला? आणि कशी फोनवर बोलते? कोणासंग बोलते फोनवर? मी ना तर पहिलेच म्हटलं होतं ती सून चोर आहे म्हणून. तूच ऐकत नव्हती. मी काय म्हणत होती वा? इचा नवराच म्हणे, माई बायको चोर नाही आहे म्हणे. काय जादू केला आणि काय नाही तर. आणि वहिनी खोटी किती बोलते. तिच्या मायपासून शिकली ते खोटं बोलणं. माय तशी पोरगी, माय बी खोटाडी आणि पोरगी खोटाडी. पप्पा त्या मला जेव्हा बोलायचं आहे ना तेव्हा बोलून द्या तुम्ही. माईला काही बोलायची गरज नाही आहे. माईला खोटाडी गिटाडी तर म्हणू नका. आणि माई आईनं काय चोरलं तुमच्या घरातलं? माईला काय चोर म्हणून राहिला तुम्ही? मला जेवढं बोलायचं आहे ना तुम्ही बोलून घ्या. माईला बोलसान तर पाहा तुम्ही. आताच तर ती तब्येत खराब होती, आता झाली बी का चांगली? मी म्हणत होते ना आई, हिची काही तब्येत खराब नाही आहे वहिनीची. नाटकं करते सर्व माहीत आहे मला. ही नाटकेला हिची माय बी नाटकेला, दोघी बी नाटकेल्यात लगे. तुम्ही माईले कोण बोल राहिल्या त्या? हे घ्या तुमचा फोन. मी ना तुमचा फोन घेतला होता ना, तुम्ही ना फोन घेतला आणि लपून ठेवला म्हणून मला तुमचा फोन घ्यायला लागला मजबुरीमध्ये. अशी कोणती मजबुरी आली होती बहिणी? तुम्हाला चोरी करायला लागली घरामध्ये. 3-4 दिवस झाले माईले मी फोन नव्हता लावला. माईले माझी चिंता झाली असती म्हणून मी माईले लावला फोन. तुम्ही ना फोन काऊन लपून ठेवला लपून? तू चुगल्या करतायसाठी, ह्याच कारणासाठी, या चुगल्यासाठी. तेव्हाच तुम्हाला चुगल्याचा भेव आहे. तर तुम्ही माझं चांगल्या वागत काऊन नाही? काऊन माझं भांडणं करता तुम्ही दोघी माईले की? स्वतःच ना मोबाईल चोरून घेता, लपून ठेवून देता आणि मला चोर म्हणता का तुम्ही? मला म्हणता चोर? आता नाही बाई, आम्ही दोघं माईले की चोर म्हणता का तू? थांब दाखवतो तुला, थांब. ताई काय केलं? काऊन मारत आहे? तुम्ही काऊन मारत आहे? सोडा. मार दिले अजून 2 फटके मार. माईकून मार अजून तिले. चोरी करते, चोरून मोबाईल घेते, चुगल्या सांगते. दे दिले अजून 2 ठेवून. आता नाही बाई. कल्याणी सोड दिले सोड. आता बापा रे वाचवारे मा पोरीला मारला रे बापा. मारलंही नाही ना, मा पोरीला मारलं. हवा माया पोरीला मारलं. तुझी पोरगी जेव्हा पोरीला मारू राहिली तेव्हा काय करू राहिली तू? तेव्हा तू म्हणून राहिली अजूक मार.
माया पोरीला हात लावायची हिम्मत कशी काय झाली त्या पोरीची आणि तुझी हिम्मत कशी काय झाली? बाई कल्याणी उठ उठ, आम्ही आलो बाई, आम्ही आलो. उठ आता, उठ उठ. काकू उठ उठ बाई, भिऊ नको, आम्ही आलो आम्ही आलो, उठ, भिऊ नको, उठ उठ. काकू बाई रडू नको कल्याणी, रडू नको. आम्ही आलो ना आता, रडू नको, रडू नको. आई पाहून घेते त्याला, रडू नको तू. काकू या दोघी मालिकी लय सतवतात, काकू मला लय सतवतात. बाई तू काही काळजी करू नको, आम्ही आलो ना बाई, भिऊ नको, आम्ही आता सोबत. काय आई आली, मी आली, राधा काकू आली, गंगा काकू आली. भिऊ नको तू, भिऊ नको. बरं झालं तुम्ही आले, नाही त्यानं काय केलं असतं माझ्यासोबत, असं बरं काय केलं असतं. बाई सोडू नका द्यायले, सोडू नका. वाय वाय कंबर मोडली बाई, माई कंबर मोडली वा माय बाई. तू मा मागवतो का वा? अशी बरी हिंमत झाली तुम्ही मा पोरीला हात लावायची, ते बी मा घरात येऊन. ते हिंमतच कशी काय झाली मा पोरीला हात लावायची? का पोरीनं का मा पोरीला हात लावला? का लावला मा पोरीला हात? हां बरंच झालं मा पोरीनं पहिलेच फोन करून मला सांगितलं होतं, मला बोलावून घेतलं. नाही तर मग तुम्ही मा पोरीचं काय केलं असतं? तुमची हिंमत कशी काय झाली मा पोरीला हात लावायची? हिंमत कशी काय झाली? बाई यायली काय सोडू नका आता तुम्ही, सोडू नका यायले. अशी कशी मी सोडणार आहो का यायले? सोडणार आहो का मी? यायले माहीतच नाही याईनं कोणाच्या पोरीला हात लावला तर. आई जाऊ दे, आई जाऊ दे, राहू दे. आखरी मला राहणं तर इथंच आहे ना. बाई कल्याणी भिऊ नको तू यायले, भिऊ नको. आखरी राहणं इथंच आहे ना. हां माई पोरगी काही माझ्यासाठी बोज नाही आहे. माई पोरगी मी घेऊन जाईन, जिंदगीभर वागवीन. इथं राहतं का कल्याणी तू? यायचा मार खासाठी इथं राहतं का तू? हिचा फोन विसकून घेतला, हिचा नवरा नसताना इथं तुम्ही ना का मारलं मा पोरीले? का मारलं? नाही नाही नाही, इथं नाही राहू देत आता मी मा पोरीले, माझ्यासोबत घेऊन जातो. आणि तुम्हाला तर मी सोडणार नाही. तुमचा पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देतो, पहा तुम्ही. ना तुम्हाला वळत वळत पोलीस स्टेशनमध्ये नेलं नाही ना तर नावाची शांताबाई नाही. तुम्हाला तर सबक मी शिकवेन तुम्हाला. आता लय झालं तुमचं, लय झालं. असं वाटतंय बापा जाऊ द्या, पोरीचा संसार आहे, जाऊ द्या बापा, पोरीचा संसार आहे. काले पोरीचा संसार मोडा, काले पोरीचा संसार मोडा. आपण समजदारीपणा घेतो, आपल्या पोरीला समजून सांगतो. जाऊ दे बाई, रास लागते, ऐकाच लागतात दोन गोष्टी सासूच्या, दोन गोष्टी ननदच्या. पण एवढं डोक्याच्या वरून जाईपर्यंत एवढी तुम्हाला शरम नाही आली का? शरम नाही आली का थोडीशी? माई पोरगी 2 जीवाची आहे ना, प्रेग्नेंट आहे ना, ते एवढी तर शरम करा. खाल्ला शरम विकून खाल्ली तुम्ही लोकांना. नाही 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 नाही, आता मैले सटकलेली आहे. आता माई पोरगी या घरात राहणार नाही, नाही राहणार या घरात माई पोरगी. घेऊन जा तुमची पोरगी. काही सोन्याची नाही आहे, सोन्याची नाही आहे, सोन्याची परख नाही आहे तुम्हाला, सोन्याची परख नाही आहे. तुमच्यासारख्या लोकांना काय सोन्याची परख राहील? माई पोरगी सोनं नाही, हिरा आहे, हिरा. तुमच्या घरात राहू राहिली, शुकर माना तुम्ही, शुकर माना. एखादी दुसरी असती ना तर कधीची पाहून चालली गेली असती, तुम्हाला ठोक ठाक करून पाहिली असती. पण आमचे संस्कार आहे म्हटलं, आमची पोरगी तुमच्या घरात टिकू राहिली. आणि तुमच्या पोरीचे संस्कार पा कशी दिले तुम्ही संस्कार? भाऊजीच्या अंगावर हात उचलते, हे असेच संस्कार दिले का तुम्ही आपल्या पोरीले? माया संस्काराची गोष्ट काढते मोठी इथं. पहिले स्वतःचे तर संस्कार काय काय मुखाट्याने ऐकू राहिली आता. ऐकीन नाही तर काय करीन, का मस्त असं करेल. आता शांताबाईने ठेवायला नाही पाहिजे इथं पोरीले. आई राहू दे, बोलू नको आई, जाऊ दे, राहू दे. बाई कल्याणी आता इथं राहायची गरज नाही तुला, चाल आपल्या घरी, चाल लवकर. नाही नाही, हे घर आहे माया, मी कुठं जाऊ? काऊन मायबापाचं घर तुये नाही आहे? तुये नाही आहे ते घर? लग्न झालं तर का तुला कामीने सोडून दिलं का? सोडून दिलं तुले? जेवढं घर तुझ्या लग्नाच्या पहिले होतं ते आता बी तेवढंच तुझं घर आहे. चाल तू, चाल. ठोकर माराशा लोकाईले, शानणार आहे आपल्या मायबापाच्या घरी. एकटी नाही असतो, एकटी नाही आहे, तुम्ही माहिती ऐकू नये. चाल. कशा घेऊन चालल्या तुम्ही तिले? राहतात नाही आहे तुम्ही सध्या. घेऊन जा तिले. मा पोरगा आला की मग आणून देता. घेऊन जा. झाले पोरीमध्ये थोडी भांडणं होतच असतात, नानद भाजायात. चल बाई कल्याणी, चाल. हो आई चल, चल बाई कल्याणी, घेऊ नको. यायले तर सोडणार नाही मी, चाल. नाही यायले यायची नानी आठवण करून दिली ना मी ना, तर नावाची शांताबाई नाही. चाल तू, चाल. आता माय बाई का बेशरम बाई आहे, किती हसू राहिली एवढं काही करून. फसलो बाई, चांगलं फसलो आता. फसलो बाई आता, चांगलंच फसलो. आम्हाला वाटलं आम्ही याच्यावर किती अत्याचार करू तर कोणाला माहीत नाही पडलं. घरातल्या घरात अत्याचार करू तर कोणाला काही माहीत पडलं. आता तर मग पोरगा घरी नाही, मग पोराच्या मागं आम्ही अत्याचार करत होतो हिच्यावर. आता मग पोरगा आल्यावर मग पोरगा बी आम्हालाच बोलून, आजूबाजूचे लोकही आम्हालाच बोलून. आणि आता डबल रिपोर्ट देते का काय आमच्या नावाचा? चांगलंच फसलो बाई. चल बाई कल्याणी, चाल. आई म्हणता हात उचलायची काय गरज होती ना तुले? तूच तर म्हणत होती आई, मी अशीच मजाकमध्ये म्हणत होती. आता दादा घरी आला, दादाला माहीत पडले आपले कारनामे. आता दादा काय बोलून आपल्याला, किती बोलून. फसलो बाई आपण, फसलो आता, चांगलंच फसलो.